लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। अल्पबचत प्रतिनिधींना केवळ 2.5% कमिशन देण्याच्या निर्णयाविरोधात नाशिक जिल्हा अल्पबचत प्रतिनिधी संघटना आयटक आक्रमक झाली आहे। या निर्णयाच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शन आंदोलन करण्यात आलंय। सहकार विभागानं 30 मार्च 2026 रोजी काढलेल्या पत्रानुसार अल्पबचत प्रतिनिधींना 2.5% कमिशन देण्याचा निर्णय घेतलाय। मात्र सध्या 3 ते 3.5% कमिशन मिळत असतानाच कपातीमुळे उत्पन्नात मोठी घट होणार असल्यानं प्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत 2.5% कमिशनचे पत्र तात्काळ रद्द करण्याची आणि किमान 3% कमिशनसह 0.5% प्रवास भत्ता देण्याची मागणी केली आहे। तसेच सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन करणे, कर्मचारी दर्जा लागू करणे आणि अपघात आणि आरोग्य विमा देण्याचीही मागणी करण्यात आली आहे। 2.5% कमिशन पत्र रद्द करा आणि अल्पबचत प्रतिनिधींना न्याय द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेलाय। नायब तहसीलदार नरेंद्र जगताप यांनी निवेदन स्वीकारत ते शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचं सांगितलं। असे अल्पबचत प्रतिनिधींच्या संदर्भात सहकार विभागाने एक पत्र काढलेलं आहे आणि सहकार आयुक्तांनी महाराष्ट्रातल्या सर्व पतसंस्था, सहकारी बँकेतल्या अल्पबचत प्रतिनिधींना या पुढच्या काळात फक्त 2.5% कमिशन द्यावं हा निर्णयाचं पत्र काढून त्यांनी सर्व संस्थांना ते बंधनकारक केलेलं आहे। या पत्राचा आज आम्ही महाराष्ट्र राज्य बचत प्रतिनिधी संघटनेच्या वतीने नाशिक जिल्ह्याच्या वतीने आयटकच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो। या पत्रानुसार 2.5% कमिशन याच्यावरती कलेक्शन करणं, रोज प्रतिनिधीने काम करणं हे शक्य होणार नाही। प्रचंड प्रमाणामध्ये दररोज पेट्रोलचे भाव वाढत आहेत आणि त्यामुळे हा जे पत्र आहे हे पत्र मागं घेतलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये जवळपास 87,000 पतसंस्था आणि 500 पेक्षा अधिक कोऑपरेटिव्ह बँका या महाराष्ट्रात कार्यरत आहेत आणि या सर्व बँका आणि पतसंस्थांमध्ये प्रतिनिधी काम करतात। यांच्यासाठी आंध्र प्रदेश न्यायालयाने एक निर्णय दिला होता की त्यांना कर्मचाऱ्याचा दर्जा दिला पाहिजे। आमची मागणी आहे की पहिल्यांदा 2.5%चं पत्र सहकार विभागाने महाराष्ट्राने मागे घ्यावं, ते 3% कमिशन कमीत कमी महाराष्ट्रामध्ये मिळायला पाहिजे आणि त्यांना फिरण्यासाठी प्रवास भत्ता म्हणून त्यांना 0.50 पैसे प्रमाणे त्यांना मोबदला मिळायला पाहिजे। दरम्यान या निर्णयाविरोधात राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा देत अल्पबचत प्रतिनिधींनी शासनाकडून तातडीने निर्णय बदलण्याची मागणी केली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।